आपण बघत आहात जनता न्यूज महाराष्ट्र, सर्वसामान्यांचा आवाज। उमरखेड तालुक्यातील चातारी येथे सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्पाविरोधात शेतकरी आक्रमक झाले असून कुठलीच गरज नसताना 40 ते 42 गाव शिवारातल्या सुपीक जमिनीची राखरांगोळी करून किमान 12,000 कोटीचा हा वांजरूपी जलविद्युत प्रकल्प कशासाठी, असा खडा सवाल त्रस्त शेतकऱ्यांनी सरकारला केलेला आहे। जमीन आमच्या हक्काची, हम सब भारत माता की, भारत माता की। विजेचे प्रश्न सोडवण्यासाठी सौर प्रकल्प व इतर पर्याय असताना फक्त कमिशनच्या लालसेपोटी हा प्रकल्प म्हणजे मड्याच्या टाळूवरील लोणी खाण्याचा प्रकार असल्याची संतप्त प्रतिक्रिया पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समितीचे संघटक मुबारक तंवर यांनी चातारी येथील सहस्त्रकुंड प्रकल्प महाआक्रोश सभेप्रसंगी उसळलेल्या हजारो सैलाबरूपी जनसमुदायाला दिली। या शेतकऱ्यांच्या महाजन आक्रोश सभेचे अध्यक्ष म्हणून श्रीमान बाबूराव माने, निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष श्री प्रल्हाद पाटील जगताप, सचिव विजय पाटील राऊत, ॲडव्होकेट बालाजी येरावार, प्रदीप राऊत, राजू माने आदी मान्यवरांची उपस्थिती होती। प्रकल्पाबाबत प्रशासन नागरिकांमध्ये जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण करीत असून धरण व्हावे ही इच्छाच नसताना जनसुनावणी कशासाठी? जे कोणी या सुनावणीला समर्थन देतील त्या चाळणीतील शुक्राचार्यांना गावबंदी करा, असा एकरूपी ठरावच या शेतकऱ्यांच्या महाआक्रोश सभेप्रसंगी पारित करण्यात आला। सर्वानुमते लोकांनी असं ठरवलं, सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्पाचे जे कोणी समर्थक असेल त्यांना प्रत्येक गावात याला बंदीचं बोर्ड लोक लावणार आहे। आणि ही पहिला टप्पा उद्देश जर जलसिंचन असता आणि या धरणाचा उद्देश जर विद्युत निर्माण करणे असता तर या धरणाचे जे अवस्था वाकडे आहेत की जवळपास 25 मेगावॅटचा जो प्रकल्प आहे त्यासाठी 8,000 कोटींचा यांनी ज्यांनी मतदान केलं त्यांचा कोणाचाही फायदा नाही। फायदा कोणाला किनवट आणि माहूरकडे इतक्या लांब जमिनी कोणाच्या चालल्या, आमच्या चालल्या, त्यामुळे ते सुद्धा या ठिकाणी पुढाकार घेणार नाहीत असं त्यांना घेराव करू, त्यांच्या घरापुढे जाऊन आंदोलन करू। जोपर्यंत हा प्रकल्प रद्द होत नाही तोपर्यंत इथं शेतकरी वर्ग आता थांबणार नाही, हे ठाम यांनी निश्चय केलेला आहे। चातारी येथील सहस्त्रकुंड प्रकल्प हा आम्हा गोरगरिबांच्या भविष्याचा कुठलाच विकास नसून आम्हा शेतकऱ्यांच्या भविष्याचे खऱ्या अर्थी थडगेच असल्याची संतप्त प्रतिक्रिया अनेकांनी जनता न्यूजशी बोलताना दिली। जनता न्यूज महाराष्ट्रासाठी विशाल वंजारे, उमरखेड।